नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. जागतिक पुरुष दिनानिमित्त मेन्स राईट असोसिएशन तर्फे नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. सामाजिक व्यवस्थेने पुरुषांवर लादलेले जबरदस्त तणाव आणि अपेक्षांचे ओझे समजून घ्या. आपल्या देशात प्राण्यांनाही पुरुषांपेक्षा जास्त कायदेशीर अधिकार आहेत, असे जागतिक पुरुष दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सांगण्यात आले. जागतिक पुरुष हक्क दिन शहरात लक्षवेधी पद्धतीने साजरा झाला. या दिनाला नागरिकांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून आले. बालगंधर्व रंगमंदिराजवळ पोस्टरचे प्रदर्शन, नागरिकांचे प्रबोधन, पोलिसांचा सत्कार आदी कार्यक्रम झाले. अभिनेत्री भार्गवी चिरमुले त्यात सहभागी झाली होती. जंगली महाराज रस्त्यावरील अलीकडे आंदोलनांसाठी प्रसिद्ध झालेल्या ठिकाणी मेन्स राईट्स असोसिएशनने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या ठिकाणी काही व्हिडिओ चित्रफिती प्रदर्शित करण्यात आल्या. पुरुषांसह विविध स्तरातील नागरिकांची गर्दी यावेळी झाली होती. याचवेळी संस्थेचे कार्यकर्ते संभाजी उद्यानात प्रबोधनपर कार्यक्रम करत होते. नागरिकांना पेन आणि चॉकलेट याचे वाटप करण्यात आले. धागेदोरे या चित्रपटाचे दिग्दर्शक अक्षय दत्त यांच्यासह काही कलाकारांचा सत्कार करण्यात आला. महिला पोलीस निरीक्षक नीलम जाधव, जंगली महाराज रस्ता बॉम्बस्फोटाच्या वेळी सतर्कपणे काम करणारे पोलीस कर्मचारी अभय देशपांडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नरेंद्र मोदींच्या निषेधार्थ महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालयासमोर निदर्शने केली. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी एका महिलेवर पाळत ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर केल्याच्या निषेधार्थ शहर महिला काँग्रेसच्या वतीने शहर भाजप कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. भाजपच्या आप्पा बळवंत चौकातील कार्यालयासमोर निदर्शने करून मोदींच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. निदर्शनामध्ये शहराध्यक्षा स्नेहल पाडाळे, शहर सुधार समितीच्या अध्यक्षा लता राजगुरू यांच्यासह अनेक कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. ज्येष्ठ नागरिकांना येत्या 5 वर्षात देशातील सर्व विद्यापीठांमधून PhDची पदवी घेता येणार आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेत तसे नियोजन केले असून विद्यापीठ अनुदान आयोगाला तशा सूचना दिल्याची माहिती केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी दिली. जनसेवा फाउंडेशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त झालेल्या कृतज्ञता आणि स्मरणिका प्रकाशन कार्यक्रमात ते उपस्थित होते. यावेळी माजी खासदार प्रतापराव भोसले, ज्येष्ठ शल्य चिकित्सक डॉक्टर KH संचेती, सिम्बॉयसिसचे संस्थापक डॉक्टर शांब मुजुमदार, उद्योजक नितीन देसाई, बहारी मल्होत्रा, पुना गाडगीळ ज्वेलर्सचे दाजीकाका गाडगीळ, आमदार मोहन जोशी, आचार्य चंदनाजी, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विनोद शहा आदी उपस्थित होते. डॉक्टर जाधव म्हणाले, देशात 55 ते 80 या वयोगटात असणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पुणे विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून काम करताना ज्येष्ठांसाठी PhDचा उपक्रम सुरू केला होता. मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाने हा अभ्यासक्रम बंद करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर मी नियोजन आयोगावर गेलो आणि माझ्याकडे शिक्षण विषय आला. येत्या 5 वर्षात हा अभ्यासक्रम देशातील सर्व विद्यापीठात सुरू करण्याचे आदेश UGCला दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले. सामाजिक क्षेत्रात केल्या जाणाऱ्या कामास अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे भोसले यांनी यावेळी सांगितले. दिवसभर ऊन आणि मध्यरात्रीनंतरची गुलाबी थंडी पुणेकर सध्या अनुभवत आहेत. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी पुणेकर स्वेटर खरेदीसाठी आता बाहेर पडत आहेत. त्यामुळे स्वेटर, जर्किन, कानटोपी, शाल, हँड ग्लोव्ज, मफलर विक्रेत्यांकडे गर्दी होऊ लागली आहे. तसेच चीन, नेपाळ येथील व्यावसायिकांचे स्टॉल ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. यंदा सुमारे 400 रुपयांपासून ते 800 रुपयांपर्यंतचे स्वेटर बाजारात उपलब्ध आहेत. नवे फॅशनेबल स्वेटर्सना तरुणांची विशेष पसंती दिसते. यामध्ये बेल्ट आणि अनेक खिसे असलेले तसेच मोठ्या बटनांचे स्वेटर्स, होजियरी जर्किनचा समावेश आहे. लेडीज होजियरी जर्किन 750 पासून तर जेंट्स जर्किन 900 रुपयांपासून उपलब्ध आहेत.
स्वेटरसह हँड ग्लोव्ज, मफलर आणि कानटोपींची बाजारात चलती आहे. काश्मीरी मफलर आणि कानटोपी ग्राहकांना आकर्षित करत आहेत. 70 ते 80 रुपयांपासून मोठ्या माणसांची कानटोपी बाजारात उपलब्ध आहे. अँग्री बर्ड्स, स्माइलीज आणि मंकी कॅप लहान मुलांच्या पसंतीस उतरत आहेत. त्या 50 रुपयांपासून बाजारात उपलब्ध आहेत. अँग्री बर्ड्स सारख्या विविध चित्रांच्या टोप्यांबरोबर लहान मुले खेळण्यात रमतात. त्यामुळे लहान मुलांचे आईवडील या टोप्यांना विशेष पसंती देत आहेत. नवनवीन प्रकारच्या कानटोप्या बाजारात उपलब्ध असल्या तरी मंकी कॅपलाच वृद्धांकडून मागणी आहे. आशय सांस्कृतिक आयोजित पुलोत्सव दिनांक 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे, अशी माहिती संस्थेचे वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुलोत्सवाचे उद्घाटन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फोमू शिंदे यांच्या हस्ते 23 नोव्हेंबर रोजी गरवारे सभागृहात होणार आहे. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित राहणार आहे. तर नाट्य संमेलनाध्यक्ष अरुण काकडे यांच्या हस्ते महोत्सवाचा समारोप होणार आहे. दिनांक 23 रोजी पुलोत्सव कृतज्ञता सन्मान डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या कार्यस्मृतीस सलाम म्हणून देण्यात येईल. हा सन्मान फोमू शिंदे यांच्या हस्ते देण्यात येणार असून डॉक्टर हमीद आणि मुक्ता दाभोळकर तो स्वीकारणार आहेत. दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता महेश एल कुंचवार लिखित वाडा चिरेबंदी या हिंदी नाटकाची दृश्यफीत दाखवण्यात येणार आहे. तसेच मौन राग या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. हा कार्यक्रम आर्काइव्ह थिएटर येथे होणार आहे. रात्री 8:30 वाजता तू आणि मी हे नाटक टिळक स्मारक मंदिर येथे होईल. 26 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता नवे बिराड हा चीवी यांच्या कथेवर आधारित पु ल देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेला लघुपट दाखवण्यात येईल. ज्येष्ठ नाटककार महेश एल कुंचवार यांना पु ल स्मृती सन्मान प्रदान सोहळा ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संजय आर्वीकर हे एल कुंचवार यांची मुलाखत घेतील. पुलोत्सव आणि तरुणाई सन्मान निवेदक पुष्कर श्रोत्री, गायिका बेला शेंडे आणि अभिनेता गिरीश कुलकर्णी यांना नाट्य संमेलनाध्यक्ष अरुण काकडे यांच्या हस्ते देण्यात येईल. पु ल देशपांडे आणि वपू काळे यांच्या साहित्य कृतींवर आधारित वपूल या नाट्यविष्काराचे सादरीकरण होईल. हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे होईल असेही चित्राव यांनी सांगितले. यावेळी सतीश जकात्तार, अलका मानके, सतीश कुबेर आदी उपस्थित होते. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. पुस्तके ही विद्यार्थी विकास केंद्रित असायला हवीत असे मत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे कार्यकारी संचालक विवेक सावंत यांनी व्यक्त केले. आस्क व्हाय, थिंक व्हाय नॉट या ज्योतिष कुमार यांच्या पुस्तकाचे अनिल खडके यांनी अनुवादित केलेल्या असंच का तसं का नाही या पुस्तकाचे आणि ब्रेल आवृत्तीचे प्रकाशन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सकाळचे संपादक मल्हार अरणकल्ले, नगरसेविका मेधा कुलकर्णी, प्रकाशक पराग पिंगळे उपस्थित होते. सावंत म्हणाले, आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती पुस्तकात यायला हवी. त्यामुळे मुले समाजासंदर्भात विचार करू लागतील. याबरोबरच एकोत्तरी प्रश्नांची परंपरा बंद करून विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करायला भाग पाडणारी प्रश्ने असावीत. अरणकल्ले म्हणाले, माणसे मोठी कशी होतात हा प्रत्येकाला पडणारा प्रश्न आहे. इतरांच्या तुलनेने आपण मागे राहिलो की वेगवेगळी कारणे पुढे करतो किंवा नशिबाला दोष देत राहतो, पण स्वतःला प्रश्न विचारत नाही. खरे तर यश आपल्याबरोबरच असते. त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक असते. त्यामुळे मोठे होण्याच्या मार्गावरील लढाया जिंकत राहता येतील. लहान वयातच मोठेपणाची बीजे रोवलेली असतात, पण त्यासाठी पालकांनी योग्य संस्कार करणे, मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रमात शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा, अंजनी निमण, हाजी नदाफ, मधुकर राऊत, उमेश कंधारे, रवी ननावरे, रामदास मारणे यांच्यासह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अभय छाजेड यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना ॲडव्होकेट छाजेड म्हणाले, इंदिरा गांधी यांनी देशाला कणखर नेतृत्व दिले. त्यांच्या त्या खुशीमध्ये त्यांचं सर्व शिक्षण झालं, प्रचंड फिरणं झालं त्यांच्या भावाला आणि वेगवेगळ्या प्रकारचे धडे त्या ठिकाणी. इंदिरा गांधींचं जीवन समृद्ध होण्यामध्ये कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये इंदिरा गांधींच्या पंडित जवाहरलाल नेहरूंचा पत्रव्यवहार पंडितांनी त्या जेलमध्ये केलं होतं आणि त्या संपूर्ण जगाचं राजकारण असेल त्या पद्धतीनं इंदिरा गांधी या 1964 ते 66 या काळामध्ये नवोदित मंत्री होते. 66 साली देशाचं पंतप्रधान झाले आणि वादळ यावर तशा पद्धतीनं काँग्रेसमध्ये 69 साली डावे उजवे अशा खूप झाली. 69ला मोरारजीबाईंचं ते गट आणि इंदिरा गांधींचं आणि शेवटी सिंडिकेट झालं आणि शेवटी देशामध्ये त्या काळामध्ये असणारे काँग्रेसचे उमेदवार आणि इंदिरा गांधींचे उमेदवार अशा पद्धतीने राष्ट्रपती झाली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.